श्रीगुरुभ्यो नमः। प्रणादेरीहितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेदं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिम् अजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमनु मुनिमनुजाद्यैः सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरये नमः। हरे हरे। ब्रह्मदं परादात् यो अन्यत्र आत्मनो ब्रह्म वेद क्षत्रं तं परादात् यो अन्यत्र आत्मनो क्षत्रं वेद लोकास्तं परादुः यो अन्यत्र आत्मनो लोकान् वेद देवास्तं परादुः। परादात ब्रह्मा तम परादात ब्रह्मानी त्याला सोडून दिलेला आहे परतः आदात दुसरीकडे सरकून टाकले. जो अन्यत्र यो अन्यत्र आत्मनः ब्रह्म वेद जो जीवाला सोडून आत्मशब्दाने वाच्य असणारे जे आहेत त्याला सोडून ब्रह्म दुसरा आहे असं समजतो. क्षत्रम तम परादात क्षत्रिय धर्म त्याला सोडून दिलेला आहे. ह्या अन्यत्र आत्मनो क्षत्रवेद परमात्म्याला सोडून दुसरीकडे क्षत्र आहे ना त्या ठिकाणी आत्मा आत्मा म्हणजे ब्रह्म जे आहे त्या ठिकाणी क्षत्रियांच्या ठिकाणी आहे तो जाणले जो जाणतो लोकास्तम परादू लोक त्याला सोडून देतात. ह्यो अन्यत्र आत्मनो लोकान्वेद आत्माला सोडून दुसरा कोणता लोक आहेत ते सगळे लोक म्हणजे परब्रह्म आहे असं समजतात. देवास्तम परादू देव सगळे त्याला सोडून देतात. तेव्हा अन्यत्र आत्मनो देवान वेद परमात्म्याला सोडून दुसरीकडे देवता ब्रह्मदेवाला ब्रह्म आहे असं समजतात. देवांना असं समजतो यो अन्यत्र आत्मनो देवान वेद परमात्म्याला सोडून दुसरीकडे सगळे देव वेगळे असतात असं समजतो. भूतानींचा अपराध हो सगळे भूत प्राणी मात्र त्याला सोडून देतात. तेव्हा अन्यत्र आत्मनो भूतानी वेद म्हणजे आत्म्याला सोडून भूत सगळे प्राणी सगळे वेगळे आहेत असं समजतं. सर्वं पराधात सगळेजण त्याला सोडून देतात. अन्यत्र आत्मनो सर्व वेद परमात्म्याला सोडून सगळे गोष्टी आहेत असं समजतो तो जाणतो. हम्म इदम ब्रह्म इदम क्षत्र भूतानी वेद सर्वं पराधात सगळेजण सोडून देतात. अन्यत्र आत्मनो सर्व वेद परमात्म्याला सोडून सगळ्या गोष्टी आहे असं समजतो ना जो जाणतो ना. इदम ब्रह्म इदम क्षत्रम आहे ब्रह्म आहे क्षत्र आहे हे लोक आहेत असं समजून हे देवता आहेत असं समजतो की नाही. सर्व यदयम आत्मा परमात्म्याला सोडून हे सगळे आहेत असं जो कोणी समजतात की नाही असं समजणार त्याला सगळ्या गोष्टीला आत्मा समजतात ना. त्या लोकांना सगळेजण सोडून देतात असा अर्थ. अन्यत्र आत्मनो ब्रह्मवेद आत्मना हा अन्यत्र ब्रह्मा अस्ति इति चेत् यः वेद असं जो कोणी समजतो भगवत अधीनत्वेन न वेद भगवंताच्या अधीन आहे सगळं असं न समजता अर्थात अनाश्रितत्वेन स्थानांतरे वेद त्या त्याचा आश्रय सोडून दिलेले दुसरीकडे असतात असं समजतो. पराधात परतो लोका लोकस्य अंधे तमसी पराधात दूर सरकून टाकतात. सगळ्या लोकांच्या कडून त्याला दूर सरकून टाकतात. लोकस्य आणि अशा लोकांना सोडून वेगळाच राहतो हा आपण असं समजून अंधे तमसी अनंत नावाच्या नरकामध्ये आहे तो असं समजतात. इदं ब्रह्मादिकम हे ब्रह्म इत्यादी सगळे त्याच्या आश्रयात नाही तसं जो कोणी समजतो. आत्मा येत्र अयम आत्मा आत्मा ज्या ठिकाणी असतो तर तिकडेच राहतो. परमात्म्याच्या अधीन काही कोणी नसतात असं समजतो. अन्यत्र प्रतिज्ञाने सगळीकडे वेगळीकडे तो राहतो असं समजून घेतात. दोषोक्ते हे दोष युक्त असतात असं तो आहे असं समजतो. तत्र परिज्ञातम परिज्ञानम युक्तम भवती त्या ठिकाणी सगळीकडे दोष आहेत असं समजतो त्यावेळेस त्यांनी सगळं समजलं असं समजायचं.
अन्यथा अन्यदात्मनो ब्रह्म वेद किंवा आत्मनः अन्यत म्हणजे परमात्म्याला सोडून दुसरा दुसरा कोणता तरी एक ब्रह्म आहे असं समजतो. यदेति स्यात् यदि यदित यदिति अव्ययत्वात् यत्र इति अपि भवति. यत् म्हणून जे म्हणतात की नाही तिथं अव्यय असल्या कारणाने यत्र ज्या ठिकाणी असं समजतात. ज्या ठिकाणी ब्रह्म असतो त्या ठिकाणी ब्रह्म नाही आहे, दुसरीकडेच आहे असं समजतो ना. यथा यस्माद इत्यर्थे सगळे यथा म्हणले की नाही यस्मात ह्या अर्थाने येत असते. सप्तसु प्रथमा म्हणून सूत्र आहे. तर यथा दुंदुभेर दुंदुभेर हन्यमानस्य ज्याप्रमाणे एखादी दुंदुभी असेल त्याच्यावर डफ जे हे मारतात लाकडी घेऊन भरवतात ना, मारत असतात ना. हन्यमानस्य जसं जसं तो डफली वाजवत जातो, दुंदुभी वाजवत जातो न बाह्यान शब्दान शक्नुयात. बाह्य शब्द तर ऐकू येत नसतात. हं? बाह्यान शब्दान शक्नुयात. ग्रहणाय म्हणजे ग्रहण करणे, समजून घेण्यासाठी ऐकू येत नाही. दुंदुभे सुग्रहणेन दुंदुभीचे शब्द मात्र ऐकू येत असतात. दुंदुभ्याघातस्य दुंदुभी वाजवल्या असताना वा जो शब्द असतो की नाही तो शब्द त्याला ऐकू येत असतो, बाकीचे शब्द त्याला ऐकू येत नसतो. तथा शंखस्य ज्ञायमानस्य शंख वाजवत असताना बाह्यान शब्दान शक्नुयात. बाह्य शब्द त्याला ऐकणं ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करतो. शंखस्य तर ग्रहणेन हातामध्ये शंखाचा शब्द येत असल्या कारणाने शंखध्मस्य वा शब्दो गृहीत. शंख वाजवला असताना जो शब्द येतो तेवढाच ग्रहण होतो त्याला. तथा वीणाये वाद्यमानाये ज्याप्रमाणे एखादी वीणा वाजवत असताना न बाह्यान शब्दान शकण्यात बाह्य शब्द त्याला ऐकू येत नसतात. ग्रहण आहे म्हणजे ग्रहण करण्यासाठी ऐकू येत नसतात. वीणा आहे तो ग्रहण आहे ना, वीणा वाजवत असताना ते वीणाचं ग्रहण करत असताना शब्द ऐकत असताना वीणावादस्य वा शब्दो गृहीत. वीणावादाचा शब्द मात्र त्याला ऐकू येत असतो. असं याप्रमाणे असतं बरं का. दुंदुभ्याघातादि दृष्टांतो भी दुंदुभी आघात इत्यादी जो दृष्टांत दिलेला आहे तर अधीनत्वम तत्कारणत्वं च ज्ञापयते. ते सगळं त्याच्या अधीन आहे, ते सगळं समजून घ्यावं, ते ऐकावं असं ते दुंदुभीच्यामुळे आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टी जाणून येत नाहीत म्हणजे ऐकायला कळायला येत नाही, कळायला कारणीभूत होत नाहीत. दुंदुभ्यादिरेव तत्शब्द हा ठीक फक्त आहे. दुंदुभी इत्यादिकाचा शब्द एकच त्याला ऐकू येतो. तर त्याचं उपादान ते काही उपादान कारण नाही होत. स्थानांतरे तदवलंबात दुसरीकडे देखील ते दिसून येतं, तशी अवस्था दिसून येत असते. नाही उपादानात उपादेयम स्थानांतरे होती. ज्याच्यामुळे जी गोष्ट आपल्याला कळती त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला कळू शकत नाही. दुसऱ्या स्थानामध्ये गेलो तरी ऐकू येत नाही. नाही उपादानात उपादेय स्थानांतरे होती म्हणून शास्त्र आहे. उपादान ज्याच्या ज्याच्यापासून ही गोष्ट कळत असते ती त्या वस्तूबद्दलचं ज्ञान करून देत नाही, दुसरीकडे गेलं तरी करून देत नाही. त्याच्यावर होत नाही, ज्ञान होत नाही. शब्दो ही स्थानांतरे गत्वा प्रतिश्रुतीत्वम अप्युपैति. शब्द दुसऱ्या स्थानावर गेला असताना देखील दुसऱ्या स्थानामध्ये ऐकलं तरी देखील प्रतिश्रुती ऐकू येते. त्याचं म्हणजे प्रतिश्रवण ऐकू येतं. एको साऊंड प्रतिध्वनी तशी ऐकू येते, त्या प्रतिध्वनीच्या रूपाने ऐकू येतं ते. भगवदिच्छया दृष्टांतो दुंदुभ्यादिभ्या भगवंताच्या दृष्टीने दुंदुभी इत्यादिकांचा दृष्टांत दाखवलेला आहे. नाही दुंदुभीम पश्यन पुरुषो दुंदुभ्याघाते. दुंदुभीकडे लक्ष देऊन पुरुष किंवा हे दुंदुभीच्या आवाजामधून हं, मूरज शब्दोयमिति गृह्णाती. दुंदुभीच्या आघाताच्या पासून निघालेला शब्द म्हणजे हा मूरज शब्द आहे असं समजून घेतो. त्यामुळे वाजवल्यामुळे आलेला शब्द म्हणून समजतो. याप्रमाणे एवं भगवंतं जगन जानन अन्याधीनं जगदिति गृह्णाति.
त्याप्रमाणे भगवंताला जाणून घेतलेला व्यक्ती देखील अन्याधीन असणारं सगळं जग दुसऱ्यांच्या अधीन आहे असं समजतो, की तो भगवत इच्छा अधीन मिळतेव. ते दुसऱ्या ह्याच्याकडून असलं तरी ते भगवंताच्या इच्छेच्या अधीनच असलेली गोष्ट आहे असं समजतो. याप्रमाणे दुसरे शब्द जेव्हा ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला जो शब्द ऐकायचा असतो तो काही ऐकू येत नसतोय असं सांगितलंय. तथा स यथा आर्द्रैरान अग्नेः स यथा ज्याप्रमाणे आर्द्र एधाग्नेः म्हणजे ओल्या असलेल्या समिधापासून म्हणजे लाकडापासून, हं, अग्न्या अग्ने हे अभ्याहितांना पृथक धुमांना अग्नीच्या मध्ये झाकून असलेले जे काही वेगळे धूर वगैरे इत्यादी असतात त्यांच्याबद्दल, हं, विनिश्चरंतम विनिश्चरंती विनिश्चरंती मी निश्चय करून घेतो त्याचप्रमाणे. हो, असं महत्वभूतस्य निश्वसितम येत खरं सांगायचं अहो म्हणजे या महत्तर असणाऱ्या भूताचा निश्वास म्हणजे परवा एक विष्णू महत्भूत म्हणलं सगळं परमात्म्याच्या निश्वसितम येत म्हणजे निश्वास उच्छ्वास म्हणून जसं नाकातून वारा निघतो त्याप्रमाणे हे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अथर्व इत्यादी सगळे आहेत असं समजतो. इतिहास पुराण विद्या उपनिषद श्लोक सगळे त्या परमात्म्याच्या उच्छ्वास रूपाने आलेले आहेत असं समजतो. श्लोकाः सूत्राण्य अनुव्याख्यानाने सगळे श्लोक सूत्र ब्रह्मसूत्र अनुव्याख्यान हे सगळे व्याख्यान वगैरे सगळे त्या परमात्माचे निश्वास आहेत. म्हणजे नाकात येणारा वारा असं समजायचं. तथा सर्वासाम अपाम समुद्र एकायतनम ज्याप्रमाणे सगळ्या प्राण्यांच्यासाठी समुद्र हेच एक आयतन म्हणजे घर आहे. एवं सर्वेषां स्पर्शानां याचप्रमाणे सगळे स्पर्श कार्य स्पर्श जे आहेत त्या सगळ्यांचा त्वगेकायनमा, हे एकच आयन आहे म्हणजे घर आहे. शब्द एकच आयन आहे. श्रीराम रसाराम जिव्हा सगळ्या रसांच्यासाठी जिव्हा एकच आश्रय आहे. सगळ्या गंधांना नाशिका नाक हे एकच आश्रय आहे. एवं सर्वेषां रूपाणां चक्षुरेव त्याचप्रमाणे सगळ्या रूपांच्यासाठी डोळेच आहे. आयतन म्हणजे घर आहे. आयन म्हणजे घर आहे. एवं सर्वेषां शब्दानां सगळ्या शब्दांना देखील श्रोत्र हेच एक आयन आहे. एवं सर्वेषां संकल्पानां मन एक आयनम त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संकल्पना देखील मन हे एकच घर आहे. एवं सर्वासाम विद्यानां हृदय त्याचप्रमाणे सगळ्या विद्यांच्यासाठी देखील हृदय हे एकच आश्रय आहे. एवं सर्वेषां कर्मणां हस्तावेव हे हस्ताव एक आयनम सगळे जितके काही आपण कर्म करतो काम करतो त्याच्यासाठी हात एकच आश्रय आहे. एवं सर्वेषां आनंदानां उपस्थैव आहे सगळ्या त्याचप्रमाणे सगळ्या आनंदांच्यासाठी उपस्थ म्हणजे आपले जे टेरे आहे तेच आयतन आहे. उपस्थान म्हणजे स्थान आहे आता आयन आहे घर आहे. एवं सर्वेषां विसर्गाणां त्याचप्रमाणे सगळ्या जे बाहेर टाकून देण्याचे विसर्ग पायू म्हणजे विसर्ग म्हणजे मळ वगैरे बाहेर टाकण्यासाठी उपायभूत असणारे स्थानभूत असणारे म्हणजे पायू हेच आहे. हे गुदस्थान हे एकच आहे. सर्वेषां अध्वराम सगळ्या रस्त्यांना देखील पादावेकायनम एवं हे पायच एक आश्रय आहे. एवं सर्वेषां याप्रमाणे, हं, पाद जसे आहेत त्याचप्रमाणे सर्वेषां वेदानां वागेकायनमेव सगळ्या वेदांच्यासाठी देखील वाघ एकच आश्रय आहे हे दाखवते. सदैव दर्शयते तेच दाखवतात. तसा स यथार्थैः इहा अग्नेः ज्याप्रमाणे ओला असलेल्या लाकडं अग्नीला कारणीभूत असतात, आधारभूत असतात. तथा सर्वासाम अपाम इत्यादी तो ज्याप्रमाणे सगळ्या प्राण्यांचा इत्यादिकापासून देखील नाही अग्निदेव धूम हा फक्त अग्नी म्हणजे धूम नसतो बरं का. म्हणजे आप एव समुद्र पाणी म्हणजे समुद्र असं नसतंय. अपाम आप एव आश्रय पाण्याच्यासाठी आप हेच पाणीच आश्रय आहे. किंतु वर्णोपाम खातो वा, पण वरुण हा पाण्याचा खात आहे.
आश्रय आहे म्हणजे अ, आश्रय आहे किंवा साठा आहे. ते समुद्र इत्युच्यते म्हणून त्या वर्णाला समुद्र असे म्हणतात बरं का. तथा सैंधव खिल्य उदके, ज्याप्रमाणे सैंधव खिल्य सैंधव खारट पाण्याचा साठा म्हणजे उदके प्रासहा, पाण्यामध्ये मीठ टाकलं तर कसं असतं त्याप्रमाणे उदकमेव विली येते त्याच्यातलं ते सगळं उदकामध्येच पाण्यामध्येच मिसळून जात. विलीयेत विलीयेत नास्योद्ग्रहणायैव स्यात्. त्याचं पाणी काढून ते ग्रहण करण्यासाठी होईल का कारणीभूत होतं का? हं? तेच पाणी सगळीकडे पाण्याच्या रूपाने आपल्याला मिळतं. त्याकरता येतो याचा स्वाद येत, जी गोष्ट ज्याच्यापासून प्राप्त करून घेतली जाते ती गोष्ट पाण्यापासूनच लवण रूपाने प्राप्त करून घेतली जाते. लवणमेव एवं ग्रहीतुम शक्यते. लवण हेच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. ओ इदम महद्भूतम. हे आपलं हे मोठा एक प्राणी आहे. अनंतम अपारम. तर कसं आहे, अनंत आहे परमात्मा. अनंत असल्याकारणाने अपार आहे, कुठेही पार लागत नाही. विज्ञान घन एव एतत विज्ञान रूपी धाट्ट असणाऱ्याच्या विज्ञानाने युक्त असणार आहे. एव विज्ञान एव एतेभ्यो भूतेभ्य, या प्राण्यांच्या कसून सगळीकडून मिळत असते. समुत्थाय सगळीकडून ह्या परमात्म्यापासूनच सगळ्या गोष्टी उठतात आणि सगळ्यांना प्राप्त होतात. तान्यव अन्विषण विनश्यती. आणि ते सगळे पुन्हा संपल्यानंतर तिथंच प्रविष्ट होतात. न प्रेत्य संज्ञा असती, त्या सोडून दुसरी कोणतीही संज्ञा देणारे आहेत का गोष्टी नाहीये. इत्यादी ब्रवीमी, म्हणून त्याला तुला सांगत आहे. हे जे काही आहे ते सगळं त्या परमात्म्यामुळेच आहे. इति होवाच याज्ञवल्क्य. असं म्हणला कोण? याज्ञवल्क्य म्हणला. एवमेव सैंधव खिल्यस्य विलीनस्य, सिंधू समुद्राच्या आतमध्ये विलीनस्य, आतमध्ये जाऊन विलीन झालेलं जे असतंय की नाही सगळ्या प्रकारचं पाणी, समस्त आंबा आंबसस्य वर्ण, त्या सगळ्या पाण्याचा वर्ण हाच आपण खात, हा पाण्याचा एक खात आहे, समुद्र आहे म्हणजे स्टोरेज आहे. वांग खातो वा समुद्र अख्ख्या आश्रय हा, म्हणून त्याचा समुद्र त्या स्टोरेज म्हणजे खाण आहे ना, निधीचं म्हणजे पाण्याचं स्थान ते कोण? समुद्रच आहे. वरुणवत अपाम खातवत, वरुणाप्रमाणे पाण्याच्या मध्ये खात असणार. पाण्याचा खात कसा असतो की नाही, हम्म खातवत वा अनंतो अपारो भगवान, त्या खाताप्रमाणेच खड्ड्याप्रमाणे अनंत अपार असणार असा भगवान हाच सगळ्या जीवांना विज्ञान इत्यादी देणार आहे. विज्ञान खणाख्यो भूत संबंधात जाता, पंचमहाभूतांच्या संबंधामुळे झालेला आहे. संस्थलयम, त्याप्रमाणे राहून त्या सगळ्याला पुन्हा लय त्याच्यामध्येच होत असतो. लयम अनुभगवंतम आपनोती, सगळे क्रमाने भगवंतामध्ये विलीन होतात, आतमध्ये प्रविष्ट होतात. समुद्रे प्रास्त सैंधव खिल्यवत, समुद्रामध्ये टाकलेला एखादा सैंधव म्हणजे सैंधव म्हणजे खारट खारट असणाऱ्या खातामध्ये जसं असतं, म्हणजे खड्ड्यामध्ये जसं राहतं त्याप्रमाणे समुद्र जल स्थानिया हा मुक्ता, हा समुद्र जलाच्या स्थानामध्ये असणारे सगळे मुक्त लोक देखील बहवैव अनेक प्रकारचे असतात. एकच स्वभाव, हा सगळ्यांचा एकच स्वभाव असतो. बहवै जलप्रमाण हा, जलाचे परमाणू देखील पुष्कळ असतात, अनंत असतात. त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये विलीन होतात. समुद्र जल म्हणजे एक आश्रय म्हणून सगळ्या लोकांना समुद्र जल हेच एक आश्रय आहे, आश्रय स्थान आहे असं सांगितलं आहे. असं याज्ञवल्क्याला सांगितलं हे पाण्याचा प्रभाव. साहोवाच, मग ती गार्गी म्हणाली, मैत्रेयी म्हणाली. सा म्हणजे मैत्रेयी. साहोवाच मैत्रेयस्त्रैव मा, पहा मैत्रेयी अशी म्हणले याच ठिकाणी मा
भगवान अमोहन. पहा, या ठिकाणी राहणारा परमात्मा आम्हाला सगळ्यांना मोह उत्पन्न करतो. न प्रेत्य संज्ञा असती ती, त्याला सोडून दुसरी कोणतीही संज्ञा नाहीये, असं मैत्री म्हणाले. सो वाच, मग तो याज्ञवल्क्य म्हणाला, हो वाच नवा, ओ अहम मोहम ब्रवीमी. नाही हो, मी कधीही असं खोटं बोलत नाही, मोहात्मक वाक्य बोलत नाही. अलम वा, अरे इदम विज्ञानाय, अरे पुरे रे, कळा परमात्मा तुझी महिमा जाणून घेण्यासाठी पुष्कळ ही गोष्ट पुष्कळ होऊन जाते. यत्र ही द्वैतमेव भवती, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी द्वैतमेव भवती, दुसरे आहे असं समजून दिसतं, समजून येतं. तर इतर हा ते काय दुसरा दिसत, दुसरा असल्यासारखं दिसून येणार म्हणजे ते इतर आहे, परमात्म्याला सोडून वेगळा आहे. जिघ्रती तर इतर इतर पश्यती, त्याच्यामुळे तो व्यक्ती जे आहे दुसऱ्या गोष्टीचा वास घेतो, दुसऱ्या गोष्टीला पाहतो, दुसऱ्या गोष्टी ऐकत असतो असं म्हणतात. तर इतर इतर अभिवदती, दुसऱ्याशी बोलतो करतो म्हणून सांगितलं. तर इतर इतर म्हणते दुसराच व्यक्ती दुसऱ्या गोष्टीला जाणून घेतो. हम्म. इतर अभिवदती, दुसऱ्याशी बोलायला लागतो, एक व्यक्ती दुसऱ्याशी बोलायला लागतो. तर इतर इतर विजया राहते. तर इतर इतर म्हणते जाणून घेतो, दुसऱ्या गोष्टीला जाणून घेतो, दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीच्या बद्दल माहिती करून घेतो. तत्र सर्व आत्मैव अभूत, त्या ठिकाणी परमात्मा सगळीकडे समजून घेण्यासाठी समजून घेण्याचं कारणीभूत असतो. केन खम जिगरेत, कोणत्या गोष्टीने काय आहे, कसला वास घेतला जातो, कोणत्या गोष्टीने, हं? कोणती गोष्ट ऐकली जाती, पाहिली जाती, ते सगळे परमात्माच आहे असा अर्थ. कम अन्विती, केन कम अभिवदेत, कोणत्या गोष्टीने कोणत्या गोष्टीला जाणून घेतलं जातं, सांगितलं जातं, कोणत्या गोष्टीने काय जाणलं जातं. केन कम विजानीयात, कोणत्या गोष्टीने काय गोष्ट समजली जाते. हिने एकदम सर्व मी जाणते, ते जाणलं असताना सगळ्या गोष्टी या परमात्म्याला जाणून देतात, माहिती करून देतात. तम केन विजानीयात विज्ञातारम, जो ज्या गोष्टीने जी गोष्ट कळते त्या जाणणाऱ्या व्यक्तीला, अरे केन विजानीयात, अरे कशाने बरं मला कळालं असं समजून घेत असतो. म्हणून तसं सगळं समजून घेण्यासाठी कारणीभूत असणारा तो परमात्माच आहे असं दाखवलेलं आहे. कारणीभूयादी जी, मैत्रेय ब्राह्मणामध्ये हे 14वर संपवलं. आता मुक्तानां मुक्तानां संज्ञाप्य न ज्ञायते शास्त्र विना. हे बघा, मुक्तानां संज्ञाप्य, मुक्त लोक कसे असतात ते दाखवून देऊन, अन्य न ज्ञायते, मुक्त लोकांनी समजून घेण्याची गोष्ट दुसऱ्या लोकांना समजून घेतलं जात नाही. शास्त्र विना, शास्त्र समजल्याशिवाय ते कळत नसते. संज्ञानाशी त्यक्त्वा, शास्त्राशिवाय कोणतीही संज्ञा तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही असं सांगितलं. इत्युक्ता संज्ञानाशी इत्युक्ता अलम वा, ओ इदम विज्ञानाय, अरे ह्याला सोडून दुसरी गोष्ट समजून घेण्यासाठी योग्य नाही. इत्युक्ते, हे असं सांगितलं कारण न विजानादी इत्युक्ते, जाणलं जात नाही, कोणतीही गोष्ट जाणली जात नाही त्याच्याशिवाय. प्रतिज्ञा विरोध, अशी प्रतिज्ञा मी आहे समजून घ्यायला जातो म्हणून नुसतं प्रतिज्ञाला विरोध होतो. तर सर्वाज्ञा पुरुषार्थ, सगळ्या गोष्टी न समजणं म्हणजे मोठा पुरुषार्थ म्हणून समजू नका. ही गोष्ट जाणून घेणं ह्यालाच मोठा पुरुषार्थ म्हणतात. मग्नश्चै परे पारे, परे ज्ञाने किन्न दुःख तरम भवे, शास्त्र सांगतात. परे अज्ञाने परश्रेष्ठ असणाऱ्या अज्ञानामध्ये जो बुडलेला असतो त्याला, त्याच्यापेक्षा मोठं दुःख तर असा कोणती गोष्ट आहे, दुःखदायक असणारी अशी गोष्ट कोणती आहे. असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान झालं तरच सगळं ज्ञान कळलं बरं का. त्याच्या ज्ञान झालं नाही तर तुम्हाला अजून ह्याच्याशिवाय जास्त दुःख कोणतं आहे हो. मग्नश्चै परे अज्ञाने, परे ज्ञाने किन्न दुःखतरम भवेत इति च.
नानात्वेन संबंधाः तदा तत्कालभाविना. हा सगळं अनेक आहेत असं असं करण्याने ह्या मोठ्या संबंधामुळे त्या काळामध्ये त्याला काय गोष्ट कळायला पाहिजे, कोणती गोष्ट कळाली कोणती नाही हे सांगता येत नाही. त्यासाठी म्हणून प्रकृतीचा कोणता तरी एक संयोग असावा लागतो का म्हणतात नाही. संयोग प्रगते नाही मुक्तानां तत्वदर्शन आहे. मुक्त लोकांना तत्वज्ञान प्राप्त करून देण्यासाठी त्या प्राकृतिक स्वाभाविक असणाऱ्या गोष्टी काही कारण म्हणत नसतात. प्रवर्तती पुन्हा सर्गे पुन्हा प्रवृत्ती प्रवृत्ती प्राप्त होती म्हणजे सृष्टी होण्याची प्रवृत्ती त्याला होतोय. पुन्हा आपण जन्माला यावं अशी प्रवृत्ती होत असतो. त्या प्रवर्तते म्हणून तो जन्मासाठी प्रवृत्त होतो. आनंदेन विना नाही भोगेन विषयेन हम्म म्हणजे भोग विषयाचा भोग वगैरे इत्यादी प्राप्त करून घेतला असताना जो आनंद मिळतो त्या आनंदाशिवाय हा आनंद वेगळा असतो बरं का. त्या आनंदामुळे हे मिळतो असं समजू नका. सर्व ते ब्रह्मणस्तुल्य आहात ते सगळेच्या सगळे परब्रह्माला तुल्य समान असण्यासारखे असतात. पाहता तमसित ध्रुवन त्या अज्ञानाने युक्त झालेल्या लोकांना मी सगळं समजलं असं ते समजतात की नाही त्या सगळ्यांना परमात्मा जे आहे अनंतमाशामध्ये अनंतवनामध्ये नरकामध्ये घालतो. एवं क्षत्रात्मको वायु वित्त रूपश्च वित्तपः. याप्रमाणे क्षत्रिय स्वरूपाने असणारा वायू आणि वित्त रूपाने युक्त असणारा वित्तपाल कुबेर पंचभूत आणि पंचभूत हे देखील वरचं वरचं पंचभूत आकाश आदी पंचभूत पंचभूत आणि सर्वे ते ब्रह्मणच तुल्य अधिपत्येन चैव इति वा. आधिपत्य यांचे सर्व येते ब्रह्मण ते सगळे सगळे विषय भोग घेणारे सगळे ब्रह्माच्या बरोबरच असतात. सारखेच असतात. आधिपत्य म्हणून न स्वीकार करून घेऊन ते आपल्याला मोठे समजतात एवढंच. तर वायू पुराणामध्ये सांगितले. यो शब्दस्तु य शब्दस्तु स्वातंत्र्य. युव हा शब्द इथे कशाला वापरलेला आहे असं स्वतंत्र नसतात ते सगळे परमात्माच्या तंत्राप्रमाणे राहत असतात. नाही तर अधीनम परमात्म्याला सोडून दुसऱ्या कोणाच्या हे अधीन सगळ्या गोष्टी असतात असं समजू नाही. तस्मात अमुक्त न ज्ञायते म्हणून अमुक्त लोकांना हे सगळ्या गोष्टी कळत नसतात. इथे संज्ञा अन्नाशी युक्त म्हणून अशी कोणतीही संज्ञा त्यांना नसते म्हणून सांगितलं. पती जाया प्रिया नाही पती जाया प्रिया हे सगळे स्वेच्छया आपल्या इच्छेप्रमाणे होतात असं समजू नका. नाही मग स्वेच्छया तो भविष्यती विष्णूवर इच्छा बरेल विष्णू परमात्म्याच्या इच्छा बलाच्या इच्छेच्या बळाला अनुसरून स्वतःला स्वतः देखील आवडता होतो. नसता होत नाही. स्वयंच स्वप्रियो भवेत विष्णोर इच्छावशेनैव हंती ह्यात्मान आत्मना. विष्णू परमात्म्याच्या इच्छेच्या बळानेच सगळे आपल्याला स्वतःला स्वतःच मारून घ्यायला तयार होतो. स्वात्मानम अप्रियम कृत्वा स्वतःचा स्वतःला अप्रिय असं समजून घेऊन निरय पाहत येते. आपण स्वतःला असं तसा समजून मी हे सगळं करणार आहे असं म्हणणार आहे. निरयामध्ये नरकामध्ये पडायसाठी कारणी पडतो म्हणजे पडायला होतो असा अर्थ. प्राधान्येन हरे ज्ञानात सर्व वेदित वर्तवे. प्रधानतः परमात्म्याचं ज्ञान झालं तर सगळं काही चांगल्यासारखं होतं. ब्रह्मजात्यात्मकम वेत्ती ब्रह्मा कोणत्या स्वरूपाचे आहे हे जाणून घेतो. नाही हो विष्णू वशम जो विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये सगळं आहे. ही गोष्ट परमात्म्याच्या वशामध्ये सगळं आहे हे तुम्हाला केव्हा प्राप्त होतं. प्रधानतः परमात्म्याचं ज्ञान जर तुम्हाला झालं तरच कळलं जातं नाहीतर नाही. ब्रह्मांडम ततो ब्रह्मांडम तम ततो. त्याकरता ब्रह्म त्या त्या गोष्टीला ह्या गोष्टीला काय म्हणतात ब्रह्मांडम तम ततो ब्रूया. ब्रह्मा ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव असं समजतो. असं समजून घेऊन पाहते तमसिद्ध परमात्म्याला ब्रह्मा असं समजून घेणारा अनंत नावाच्या नरकामध्ये पडतो. क्षत्रम एवं क्षत्रात्मक वायू हो क्षत्र स्वरूपाने असणारा वायू वित्त रूपी असणारा कुबेर पंचभूतानी पंचमहाभूत पंचभूत स्वरूपाने असतात. विश्वेचे देवता सगळेच्या सगळे देवता देखील लोकांचे अभिमानी असणारे सर्वाभिमानी असणारे सगळे असतात. सर्वाभिमानी असणारी देवी मूल प्रकृती आहे.
सर्व विष्णू स्थित आणि ते सगळे सगळे विष्णू परमात्म्याच्या मध्ये आश्रय करून राहतात. विष्णू जातो विष्णूवर वशे सदा विष्णू परमात्मा उत्पन्न झालेले विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये सगळे असतात असं समजावं. शंख हा शब्द जसा शंख देवतेलाच वशामध्ये असतो त्याप्रमाणे हे राहिलेलं असतं. तस्मात वेद संतून त्या परमात्म्यापासूनच सगळे वेद उत्पन्न झालेले आहेत. विद्याख्या मूलिका श्रुती विद्या नावाचं जे आहे मूळ असणारी श्रुती आहे. सर्व उपनिषद असते पंचरात्र आख्य संहिता सर्व उपनिषद आहे. पंचरात्र नावाची संहिता आहे. ब्रह्मसूत्र आहे सगळे ब्रह्मसूत्र वेद व्याख्यान हे सगळेच्या सगळे विस्तार आहे की नाही. सर्व मिळतात जगत तेव्हा सगळं जगामध्ये जे दिसून येतं ते सगळं निसृतन तुरग अननाथ हयग्रीव तुरग म्हणजे हयग्रीव हयग्रीवाच्या मुखातून निघालेले आहेत ते सगळे. वर्णस्य वशे यद्वद आप एवं वशे हरे. वर्णाच्या वशामध्ये जसं पाणी असतंय तसं प्रमाणे परमात्म्याच्या वशामध्ये सगळे असतात. सगळे परमात्म्याच्या वशामध्ये राहत असतात. बद्धाश्च मुक्ताश्च बुद्ध बद्ध लोक मुक्त लोक तारतम्य हे सगळं परमात्म्याच्या वशामध्ये असं परमात्म्याने दिलेलं असं दाखवलेलं आहे. हे मुक्तसे विज्ञान गंधादी विषय मते मुक्त झालेलं विज्ञान हे जे काय गंधाधिक विषयांच्या बद्दल राहिलं नाही नसलं तर त्याला देखील भगवंताचं रूपच कारण आहे. तथैव भगवत रूप हे स्वरूप हे ते परस्परम भगवंताच्या रूपामध्ये देखील स्वरूपामध्ये देखील परस्पर भेद असतो असं समजून घेणं देखील चुकीचं आहे. तेव्हा अज्ञान रूप आमचा मुक्ती कोण नाम वांछते अशा अज्ञान रूपी असणारी मुक्ती कोण बरं मला पाहिजे म्हणून म्हणतं. म्हणून याकरता सगळं सगळं जे काही आहे ते सगळेचे सगळे विष्णूवर वशे सर्वे सगळेचे सगळे विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये असतात. यथेष्टम उपभोग यथेष्टपणे यथेच्छपणे उपभोग घेत असतात मुक्त सदा तारतम्यात तिष्ठन्त्या ब्रह्मणो अखिल हा याप्रमाणे मुक्त लोक देखील तारतम्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या परब्रह्माच्या अधीन असतात सगळ्याच्या सगळ्या. म्हणून ही गोष्ट हयग्रीव संहितेमध्ये सांगितलेली आहे. सर्गे सर्गे ते यो नैव शब्द तो अप्यन्यथा भवेत श्रुत्याख्या तद्विज्ञेय इतिहास तत्सतः भगवदृष्टमेत अयवान्येत ब्रह्मादे दृश्यते यदी. असं प्रत्येक सृष्टीमध्ये देखील सगळ्या शब्दांचं श्रुती सांगितलेल्या व्याख्यानाप्रमाणे जाणून घ्यावं म्हणून इतिहास इत्यादी देखील त्याच त्या अर्थाने आहे तसं समजून घ्यावं. भगवत दृष्टमेव भगवंताने पाहिलेलीच गोष्ट सगळेजण पाहत असतात. भगवत भगवत दृष्टमेव या अन्ये ब्रह्माद्ये दृश्यते